नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला लग्नपत्रिका, वाढदिवस समारंभ, साखरपुडा किंवा गृहप्रवेश त्याचबरोबर इतरही जे आपण पत्रिका बनवतो त्या जर बनवायच्या असेल आणि अट्रॅक्टिव्ह अशा जर त्या तुम्ही आता मोबाईलवरती बनवू शकता आणि ते देखील अगदी फ्रीमध्ये आणि ते देखील झटपट एका मिनिटाच्या आतमध्ये, तर ते कशा प्रकारे बनवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, यामध्ये वाढदिवस, साखरपुडा, लग्नपत्रिका, त्याचबरोबर आभार, गृहप्रवेश अशा प्रकारच्या बऱ्याचशा विविध ऑप्शन यामध्ये दिलेले आहे। तुम्हाला फक्त इथे डिझाइन सिलेक्ट करायची आहे, तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि तुमची पत्रिका लगेच एका मिनिटाच्या आतमध्ये रेडी होऊन जाणार। तर चला पाहूया की कशा प्रकारे करायचं आणि कोणतीही वेबसाईट आहे आणि लाईव्ह मध्ये सर्व काही प्रोसेस पाहूया। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की व्हिडिओ हा अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की लाईक केलेच असेल। चला व्हिडिओमध्ये पुढे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे गुगलमध्ये मराठी इनवाइट्स। तुम्हाला त्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट जी आहे ते पाहायला मिळेल। स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला वेबसाईट दाखवत आहे। तर marathi-invites.com या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे आणि इथे आल्यानंतर पाहू शकता मराठी निमंत्रण पत्रिका आणि बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते। वाढदिवस, नामकरण, शुभविवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, आभार, डोहाळे जेवण, श्रद्धांजली अशा विविध ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि त्याचे काही सॅम्पल सुद्धा इथेच पाहायला मिळेल। तुम्हाला जी पत्रिका बनवायची आहे, जसे की मला लग्न पत्रिका बनवायची आहे तर शुभविवाह या ऑप्शन वरती मी सिलेक्ट करेल। त्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या डिझाइन तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही इथे डिझाइन कस्टमाइज सुद्धा करू शकता। तर बघा, अशा बऱ्याचशा डिझाइन आहेत। नाही आवडली तर तुम्ही नेक्स्ट पेज वरती जाऊन सुद्धा इथे वेगवेगळ्या डिझाइन ज्या आहेत त्या चेक करू शकता। त्यानंतर मी इथून एक तुम्हाला सॅम्पल पत्रिका बनवून दाखवतो, जे की लग्नाचीच आहे। त्यामध्ये तुम्हाला बघा, मला ही जी डिझाइन आहे ही आवडलेली आहे। तर या डिझाइनला कस्टमाइज कसं करायचं आणि इथे फ्री मध्ये दिलेली आहे। तर कस्टमाइज या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ही डिझाइन ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला हा जर फोटो चेंज करायचा असेल तर इथे चेंज फोटो नावाचा सुद्धा ऑप्शन आहे। हा मी फोटो सध्या जो आहे तोच ठेवत आहे। तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला एक फोटो इथे अपलोड करावा लागणार आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। इथे तुम्हाला श्री गणेश प्रसन्न या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो कोट्स टाकायचा आहे, ओम नमः शिवाय किंवा जे काही इतर तुम्हाला कोट्स टाकायचे आहे ते तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर चिरंजीव आणि इथे जो राजवर्धन नाव आहे, इथे हे नाव कट करून तुम्हाला तुमचं जे नाव टाकायचं आहे ते इथे टाकायचं आहे। जसं की मी इथे टाकलेलं आहे बघा। तर तुम्हाला इथे मराठीमध्येच टाईप करायचं आहे। तर मराठी कीबोर्ड जर तुम्ही वापरत नसाल तर प्ले स्टोर वरून कुठलेही एक मराठी कीबोर्ड तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे इन्फॉर्मेशन आहे, वडिलांचं नाव वगैरे सगळं काही टाकायचं आहे। त्यानंतर चिरंजी सौ कांचना, त्यामध्ये तुम्हाला मुलीचं जे खालचं नाव आहे ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर बघा इथे कोणत्या दिवशी लग्न आहे वगैरे सर्व काही इन्फॉर्मेशन जी इथे आहे ही कट करूनच तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ते भरायची आहे। आणि विवाह स्थळ वगैरे, जसं की इथे विवाह स्थळ कशा प्रकारे कट करायचं, इथे सिलेक्ट करायचं, कट करायचं आणि इथे बघा अशा प्रकारे तुमचा जो डाटा आहे तो पूर्ण डाटा भरायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर प्रिव्ह्यू नावाचं जे ऑप्शन आहे ते पाहायला मिळेल। तर या बटन वरती तुम्हाला पाहायचं आहे आणि तुमची पत्रिका अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये जनरेट होऊन जाईल। बघा, इथे मी माझं नाव टाकलेलं होतं ते देखील अगदी ॲक्युरेट आणि अट्रॅक्टिव्ह असं तयार झालेलं आहे। त्यानंतर मी जे इन्फॉर्मेशन टाकलेली होती, धामणगाव रेल्वे वगैरे आणि सर्व काही इन्फॉर्मेशन इथे पाहायला मिळतील। त्यानंतर तुम्हाला जर एडिट करायचं असेल, काही चुकलेलं असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून परत सुद्धा तुम्ही ते एडिट करू शकता। आणि जर तुमची पत्रिका जी आहे ते व्यवस्थित असेल तर डाउनलोड नावाचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही पत्रिका डाउनलोड करू शकता। बघा, आपली जी पत्रिका आहे ती डाउनलोड होण्यास सुरुवात झालेली आहे आणि डाउनलोड सुद्धा झालेली आहे। आणि यानंतर तुम्ही आता ही पत्रिका व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा तुम्हाला ज्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करायची आहे ते शेअर करून तुम्ही लगेच ही बनवू शकता। इथे कुठल्याही ग्राफिक डिझायनरची तुम्हाला आता आवश्यकता भासणार नाही। तुम्ही अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका जी आहे ते बनवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल तर काही वेळानंतर तुम्हाला एडिट करायची असेल तर इथे बघा एक ॲड्रेस दिलेला आहे। हा ॲड्रेस कॉपी या ऑप्शनवरती क्लिक करून हा ॲड्रेस तुम्ही
एखाद्या व्हॉट्सअप मेसेजवरती किंवा नोटपॅडवरती कॉपी करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही यानंतर देखील काही वेळानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता। तर मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ। यामध्ये तुम्हाला कुठल्याही ग्राफिक डिझायनरची गरज भासणार नाही आणि तुम्ही अगदी घरीच मोबाईलच्या सहाय्याने 1 मिनिटाच्या आतमध्ये अट्रॅक्टिव्ह अशी झटपट लग्नपत्रिका किंवा इतरही समारंभाच्या ज्या पत्रिका आहेत त्या तुम्ही बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर मित्रमंडळींपर्यंत देखील ही माहिती पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।